नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आकाशची गाडी मंदिराच्या पाठीमागे जंगलामध्ये त्या माणसाने पार्क करून ठेवलेली असते आणि त्याच्यामध्येच आकाश असतो. तर इथे भूमी बाळाला दूध पाजण्यासाठी त्याला एका आडोशाची जागा ती शोधत असते आणि तेव्हाच इथे भूमी जेव्हा बाळाला घेऊन जात असते तिचं लक्ष त्या जंगलाकडे जातं. जंगलाकडे लक्ष गेल्यानंतर ती बघते तर काय, समोर तिला आकाशची गाडी दिसते. भूमी म्हणत असते की ही आकाशची गाडी आहे का, आणि ती तिथेच उभी राहून आकाशच्या गाडीकडे बघत असते. आधी बाळ रडत असतं. तिला असं वाटतं की बाळाला भूक लागली म्हणून बाळ रडतंय. पण इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला भूमीला आकाशची गाडी दिसते त्यावेळेला ती बाळाकडे बघते तर इथे बाळसुद्धा रडायचं बंद झालेलं असतं. जणू काही इथे भूमीला घेऊन येण्यासाठीच आकाशची गाडी तिला दिसावी आणि तिने आकाशची मदत करावी म्हणूनच जणू काही बाळ रडत होतं असं आता भूमीला वाटतं. कारण ज्या क्षणी तिला इथे आकाशची गाडी दिसते त्या क्षणी इथे बाळाने आपलं रडणंसुद्धा बंद केलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, भूमी आता धावत पळत येते. ती म्हणते, आकाश, आकाश, ही आकाशचीच गाडी आहे. आणि येऊन आधी दरवाजा उघडते आणि आकाशला म्हणते, आकाश काय होते तुला? आकाश डोळे उघड ना. आकाश, अरे बाहेर ये बरं तू. तर इकडे आता भूमी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती सगळ्यात आधी म्हणजे पारितोषला फोन करते. पारितोषला फोन करताना म्हणते, पारितोष, अरे लवकर इकडे ये ना. मंदिराच्या मागच्या बाजूला जंगलामध्ये आकाशची गाडी पार्क केली कुणीतरी आणि आकाश पूर्णपणे बेशुद्ध झालाय, तो उठतच नाही आहे. तेव्हा इकडे आता भूमी असं म्हणाल्यानंतर पारितोष धावत पळत तिथे आकाशची मदत करायला येतो. तेव्हा तो म्हणतो की हा वास कसला आहे? तेव्हा भूमी म्हणते, हो ना, कदाचित त्या वासामुळेच इथे आकाश बेशुद्ध झाला असेल का. तेव्हा इथे आता आलेली असते ती म्हणजे अमोली. अमोलीसुद्धा आता पारितोषच्या मागे मागे येते. त्यानंतर इथे आता भूमी म्हणत असते की पारितोष, आकाशला तू बाहेर काढतोयस का? अरे बघ ना, तो बेशुद्ध झाला आहे, त्याला इथे गुदमरला असेल का. त्यामुळे इथे आता पारितोष म्हणत असतो की हो, त्याला मी बाहेर काढतोय. सगळ्यात आधी तर भूमी, आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, कारण त्याची अवस्था मला फारच इथे वाईट दिसते. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, आपण जाऊया त्याला डॉक्टरांकडे घेऊन. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आधी त्याला गाडीतून बाहेर तरी काढ, आपण त्याला तुझ्या गाडीतून घेऊन जाऊया. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, अरे काय होतंय तुला? तुला कसला त्रास होतोय का? तुला माहिती आहे, आज तुझा जीव आहे ना बाळामुळे वाचला आहे. कारण बाळ मला इथे घेऊन आलं, ते रडायला लागलं म्हणून मी आडोसा शोधत होते आणि तेव्हाच मी इथे आले. आकाश दिसल्यानंतर बाळ रडायचं लगेचच शांत बसलं होतं. त्यानंतर इथे आता आकाशला गाडीतून बाहेर काढलेलं असतं. पण इथे रागिणीला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. रागिणी बघत असते त्या बाळाकडे. भूमी म्हणते की अमोली, हे घे, बाळाला घे तुझ्याकडे. तेव्हा ती बाळाला देत असताना बाळाच्या पायावरती जी निशाणी असते ना, जी जन्मखूण असते, ती रागिणीने बघितलेली असते आणि हे तेच बाळ आहे जे भूमी आणि आकाशचं आहे, जे इथे रागिणीने गायब केलेलं असतं. ते बाळ आता भूमीचं आहे हे सुद्धा रागिणीला कळतं. पारितोष म्हणतो, आकाश, अरे काय होते तुला? अरे आकाश, डोळे तरी उघड. तरीसुद्धा इथे आकाश काही डोळे उघडायला तयार नसतो. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की हे लोक अजून थोडा वेळ जरी इथे आले नसते ना, तरीसुद्धा कदाचित कदाचित आकाशचा जीव वाचला नसता. आकाश हा सगळ्यांना सोडून एकदाचा निघून गेला असता आणि हे सगळं माझं झालं असतं. पण आता आकाशसुद्धा जिवंत आहे आणि त्याचं बाळसुद्धा. हे बाळ तर आकाश आणि भूमीचं होतं. या बाळाला मीच गायब केलं होतं असं आता रागिणी म्हणते. तिला आठवतं तिने ते बाळ एका बेंचच्या खाली ठेवलेलं असतं आणि ते बाळ आता त्या गुंड्यांच्या हातामध्ये लागतं आणि ते बरोबर मंदिराच्या फुलांच्या इथे टोपलीमध्ये जातं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, रागिणी म्हणत असते की हे बाळ बरोबर इथे भूमीच्या हातामध्ये आलेलं आहे या ना त्या कारणाने. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, भूमी आता इथे खूपच जास्त खुश असते की बाळ रडलं. बाळाला इथे दूध पाजण्यासाठी आडूसा शोधत असताना आकाश तिला सापडलेला असतो आणि ते सगळेजण मिळून आकाशला डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि नंतरला घरी येतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आकाश, अरे पण तू असं कसं त्या गाडीमध्ये गेलास रे? आणि ती गाडी तुझी जंगलात कशी काय पार्क झाली होती? तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, जंगलात म्हणजे बरोबर त्या मंदिराच्या मागच्या बाजूलाच आकाशची गाडी होती.
तेव्हा इथे आजी म्हणते, आकाश, अरे ह्या तिघांना मीच देवदर्शनाला पाठवलं होतं बाळाला घेऊन, तू तिथे कसा काय पोचलास? तेव्हा आकाश म्हणत असतो की आजी, अगं मी ऑफिसला जायला निघालो होतो. मी तुला सगळं काही सांगतो. ऑफिसला जात असताना मी गाडीमध्ये बसलो. गाडीचा एकदम वेगळाच वास आला. कधी कधी आपण जास्त वेळ गाडी पार्क केल्यामुळे तसा वास येतो, हो की नाही? म्हणून मला असं वाटलं की तसा वास येतोय गाडीतून, नाहीतर काहीतरी पडलं असेल म्हणून वास येतोय. मी दुर्लक्ष केलं आणि मी सरळ ऑफिसला जाण्यासाठी गाडी सुरू केली आणि मी जातसुद्धा होतो व्यवस्थित. पण अचानकपणे माझा जीव गुदमरायला लागला. मला अनइझी वाटायला लागलं. म्हणून मला आता पुढचं काही दिसत नाही आहे. मला इतकं गुदमरतं आहे, मला त्रास होतो आहे. म्हणून मी गाडी एका रस्त्याच्या किनारी पार्क केली, ते सुद्धा सावलीमध्ये. मी माझी गाडी पार्क केली आणि मी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होतो, कारण गाडीमध्ये मला श्वास घ्यायला इतका त्रास होत होता, माझा जीव गुदमरत होता की मी कधी एकदा बाहेर पडतोय असं मला झालं होतं. पण मला गाडीतून बाहेर काही पडताच येत नव्हतं, कारण तेवढी माझ्यामध्ये ताकदच राहिली नव्हती. मग गाडीमध्ये बसल्या बसल्या मला खूपच जास्त अनइझी वाटायला लागलं. माझा जीव गुदमरत आला आणि मग मी बेशुद्ध झालो. त्यानंतर माझी गाडी जंगलामध्ये कशी गेली, कोण घेऊन गेलं, हा त्रास मला कुणी दिला, मला काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे तुला कळतंय का? बरं झालं बाळ रडायला लागलं आणि मी त्या ठिकाणी आले म्हणून तुझी गाडी मला दिसली. नाहीतर काय झालं आकाश, तुला कळतंय? अरे कुणीतरी तुला मारण्याचा प्लॅन केला होता. बघ ना सगळं किती प्लॅनिंग केलं होतं. गाडीमध्ये इथे काहीतरी मारलंच असेल ना, स्प्रे वगैरे, त्याचाच तुला त्रास झाला. त्यानंतर तुला जाता जाता तुला चक्कर आली, तू बेशुद्ध झालास. तुझी गाडी तिथून कुणीतरी काढली आणि जंगलामध्ये नेऊन पार्क केली, जेणेकरून तुला कुणीही बघू नये म्हणून. त्यामुळे इथे आता भूमी म्हणत असते की याचा अर्थ तुला गुदमरून गुदमरून मारण्याचा कुणाचा तरी प्लॅन होता आकाश. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त आता इमोशनल झालेली असते. तेव्हा आकाश तिला म्हणतो, तू शांत हो भूमी, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. तेव्हा पारितोष म्हणत असतो आणि भूमी, आपलं गायकवाड सरांबरोबर बोलणं झालं आहे. गायकवाड सर म्हणालेत ना की हे ज्याने कुणी केलं आहे ना, ते लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्नसुद्धा करतील. आपण शोधून काढूया ना. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणतो, तू नको काळजी करू. जो कुणी गुन्हेगार असेल ना, तो लवकरात लवकर सापडला जाईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आकाशला काही झालेलं नाही आहे आणि ना त्याला काही होणार. तेव्हा इथे पारितोषसुद्धा आता मित्र म्हणून खंबीरपणे आकाश आणि भूमीच्या पाठीशी प्रत्येक वेळेला उभा राहिला आहे. ते तर आपण सगळ्यांनीच बघितलं आहे. आणि तो इथे आता आकाश भूमीसाठी अमोलीलासुद्धा समजावण्याचं काम करत असतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो की भूमी, तू नको रडूस, नको काळजी करूस. आकाशला हे ज्याने कोणी करण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्याच्या जीवावरती जो कुणी उठलं आहे ना, त्याला आपण शोधून काढू म्हणजे काढू. त्यानंतर इथे आता आजी म्हणत असते, तुम्ही सगळेजण बसा. आकाश, मी तुझी दृष्ट काढते. माझ्या लेकाला कुणाची तरी दृष्ट लागले, वाईट दृष्ट काढली ना की तुझ्यावरती हे जे काही संकट येतं आहे ना, ते लवकरच लवकर दूर होईल. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की आकाश, तुला कळतंय का? अरे तुला कुणीतरी नक्कीच फसवून तिथे घेऊन गेलं होतं, कारण त्यांना तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं होतं. गुदमरून गुदमरून तुझा जीव घ्यायचा होता त्यांना, मला कळतंय ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तिला राग येत असतो, कारण याच्या आधीसुद्धा आकाशला जीवे मारण्याचा खूप जणांनी प्रयत्न केलेला असतो. त्याच्यामध्ये मुख्य प्रमुख व्यक्ती म्हणजे रागिनी पटवर्धन आणि नंतर अभिजित पटवर्धन. त्या दोघांनी मिळून खूप वेळा इथे भूमी आणि आकाश या दोघांनाही संपवण्याचा निर्णय त्यांनी आधीपासूनच किती वेळा तरी घेतलेला असतो आणि प्रयत्नसुद्धा केलेले असतात. त्यानंतर इथे भूमी हे त्यांनी म्हणत असते की आज माझ्या आकाशचा जीव वाचला आहे ना, ह्या बाळामुळे वाचलेला आहे. कारण मी जेव्हा इथे बाळ रडायला लागलं आणि आडोसा शोधत होते की बाळाला मी दूध पाजेन म्हणून, तर इथे मी मागच्या बाजूला जात असताना आकाशची गाडी मला दिसली आणि म्हणून मी तिथे जाऊ शकले आणि इथे बाळसुद्धा रडायचं बंद झालं होतं त्या वेळेला. नाही का इथे पारितोष, अमोली, बाळसुद्धा गप्प झालं होतं की नाही? तेव्हा मला माहिती आहे माझ्या बाळानेच इथे आकाशचा जीव वाचवला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणते की बाळा, तुला माहिती आहे का, तू जे काही केलं आहेस ना, ते मी कधीच विसरणार नाही आहे. मी तुझे हे उपकार नेहमी लक्षात ठेवेन, कारण तुझ्यामुळे आज माझा आकाश माझ्या जवळ आहे, सुखरूप आहे, असं भूमी म्हणत असते.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अमोलीसुद्धा मनातून खुश असते, कारण इथे आकाशचा जीव वाचलेला असतो तिच्या मुलीमुळे असं तिला वाटत असतं. त्यामुळे आता चांगलं काहीतरी घडलंय यामुळे ती सुद्धा खुशच होणार ना. तर इथे प्रेक्षकांनो इथे आता अमोली बाळाला लगेच भूमीकडे देते. भूमी ते बाळ घेऊन बसते, बाळाचे लाड करत असते. त्याचबरोबर आकाशच्या शेजारी बसते आणि म्हणते, आकाश तुला कळतंय का? अरे बाळ आपल्या आयुष्यामध्ये आलं ना, म्हणून हे सगळं घडलं. अरे बाळाने जर मला तिथे येण्याचा संकेत दिला नसता तर कदाचित मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकले नसते. हो की नाही बाळा? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की पिल्लू, तू आमच्या आयुष्यात आलास ना, आम्हाला दोघांना तू पूर्ण केलेला आहेस. त्यानंतर इथे भूमी आकाशच्या शेजारी बाळाला घेऊन बसते. तेव्हा इथे बाळसुद्धा भूमीकडे शांत राहिलेलं असतं. इथे आकाशसुद्धा आता बाळाला खेळवत असतो, बाळाला थँक्यू म्हणत असतो. तेव्हा इथे बाळ खूपच जास्त शांतपणे आता इथे भूमीच्या कुशीमध्ये आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की बाळा, तुला माहिती आहे का, तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमच्या आयुष्याला इथे पूर्णत्व मिळाल्यासारखं होतं आहे. म्हणजे बघ ना, इथे भूमीला तुझ्याबरोबर खेळायला मिळतं. बाळ, तुझा सहवास तिला मिळाला ना, तिच्या इकडे ममतेला सुद्धा आता वाट मिळालेली आहे. ती तुझ्या सहवासात नॉर्मल झालेली आहे. ती नॉर्मल बोलते, नॉर्मल वागते आणि हे सगळं बाळा तुझ्यामुळे घडलं आहे. तू आमच्या आयुष्यामध्ये इथे आनंद घेऊन आलास, माझ्या भूमीला परत घेऊन आलास. असं आता खूप काही आकाश बोलत असतो. बाळाचं भरभरून कौतुक करत असतं की इथे भूमी जेव्हा बाळाबरोबर असते, आनंदी असते, खुश असते आणि तेच इथे आकाशला बघायचं असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो की पारितोष अमोली, तुमचेसुद्धा खूप खूप उपकार. यार तुमच्या सगळ्याचमुळे माझा जीव वाचलेला आहे आणि आज मी तुमच्यासमोर सुखरूपपणे इथे बसलेलो आहे. नाहीतर काय माहिती माझं काय झालं असतं. तर इथे आता पारितोषसुद्धा असतो, तो सुद्धा भूमीची लगेचच मदत करतो. म्हणूनच हे सगळं शक्य होतं ना. त्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं बाळाला घेऊन बसलेले असतात आणि बाळाला थँक्यू म्हणत असतात, त्याचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे अमोलीसुद्धा आता काहीच बोलत नाही, कारण तिच्या बाळाचं कौतुक होतं आहे. कारण त्याच्यामुळे आकाशचा जीव वाचला आहे जर असं त्यांचं म्हणणं असेल आणि त्यांना माया, ममता, प्रेम जर बाळाला द्यायचं असेल तर का नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो भूमीसुद्धा आता बाळाला घेऊन बसलेली असते. तेव्हा इकडे आजी येतात आणि म्हणतात की दृष्ट काढते आहे मी तुमची. भूमी तूसुद्धा बस, दोघांची दृष्ट काढते. तेव्हा भूमी म्हणत असते, अमोली बाळाची पण दृष्ट काढली आमच्याबरोबर तर चालेल का गं? तेव्हा अमोली म्हणते, हो का नाही चालणार. अगं बाळाची दृष्ट काढणंसुद्धा ही चांगलीच गोष्ट आहे. इथे बाळाचं भाग्य चांगलं आहे की आजीच्या हातून त्याला दृष्ट काढायला मिळते, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आजी येतात आणि इथे आता अमोलीने परवानगी दिलेली असते म्हणून आता तिघांची सोबत आता इथे दृष्ट काढतात आणि आजींनासुद्धा खूपच जास्त आनंद होतो की इकडे आता भूमी, आकाश त्याचबरोबर पिल्लू या तिघांची मिळून इथे आता तिने दृष्ट काढलेली असते, जेणेकरून त्यांच्यावरती जे काही संकट आलं असेल ते बाजूला व्हावं म्हणून. तेव्हा इकडे आता हे सगळं अमोली लांबून बघत असते. अमोलीलासुद्धा हेवा वाटत असतो. अमोली म्हणत असते की बाळाचं नशीब चांगलं आहे म्हणून आजीच्या हातून त्याला इथे दृष्ट काढायला मिळते. माझी काहीच हरकत नाही आजी, तू हे सगळं करू शकतेस. इथे भूमी फारच आनंदी असते, कारण ते बाळ आता भूमीच्या हातात असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की बघितलं, हे भूमी आणि आकाश कुठलं पुण्य घेऊन जन्माला आलेत काय माहिती. त्या दोघांना जेव्हा जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा माझा प्लॅन फसला आहे आणि आता हे त्यांचं बाळ हे कुठल्या मुहूर्तावरती जन्माला आले काय माहिती. ते सुद्धा आता आपल्या बापाचा जीव वाचवतं आहे, कारण इथे रागिणीने आता त्याच्या पायावरती जन्मखून बघितलेली असते आणि त्याच्यावरून कळलेलं असतं की ते बाळ भूमी आणि आकाशचं आहे, कारण ती जन्मखून फक्त रागिणीनेच बघितलेली असते. त्यानंतर इथे रागिणी त्याने म्हणते की तो आकाश पण ना कसा वाचला तो आकाश काय माहिती. एवढे शार्प शूटर बोलवले होते, एवढा चांगला प्लॅन केला होता, पण कसं काय वाचलं मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश तुला आठवतं आहे का, तुला आठवतं आहे मी बाळाची किती स्वप्न रंगवली होती, त्या बाळाला मी दूधसुद्धा पाजलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता भूमीला आठवत असतात. ते बाळ रडायला लागलं म्हणून ते जणू काही मला त्याच्याजवळ बोलवतं आहे असं मला वाटतं आहे. तर इकडे आता बाळ आणि भूमी हे दोघेजण एकमेकांसाठी
पूर्णत्व असतात. कारण का इथे ते बाळ भूमीचंच असतं. त्यामुळे इथे भूमीला बाळाबद्दल खूपच जास्त इथे हेवा असतो, आकर्षण असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो भूमी आणि आकाश बाळाचे भरभरून लाड करत असतात. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा भूमी आकाशला मिठी मारते आणि म्हणत असते की आकाश, अरे तुला कळते का तुझ्यावरती किती मोठं संकट आलं होतं? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी ठीक आहे, खरंच ठीक आहे. हे बघ आता मला काहीच झालेलं नाही आहे. आता मी तुझ्यासमोर एकदम धडधाकट उभा आहे की नाही? तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश पण नाही रे, प्रत्येक वेळेला तुझ्याबरोबरच असं का? कोण आहे जे तुझ्या जीवावरती उठलंय? आकाश मला खरंच खूप भीती वाटते. आपण एक काम करूया का? तू म्हणाला होतास ना की आपण काही दिवस कुठेतरी बाहेर जाऊया. चल आपण कुठेतरी ना खरंच बाहेर जाऊया. आता मला सुद्धा इथे राहायची अजिबात इच्छा नाही आहे आकाश. हे बघ, आणि तुझ्या जीवावरती किती वेळा माणसं उठली तुला माहिती नाही आहे का? तुझं नशीब चांगलं म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या संकटांमधून तुझा जीव वाचलाय. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, नाही आकाश, मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आहे. अरे तुझ्यावरती इतक्या वेळा हल्ले झालेत ना, इतक्या वेळा तुला त्या सगळ्यातून मी बाहेर काढले ना, की आता मी कंटाळले लढाई करून करून. कळते का तुला? मला असं वाटलं होतं आता सगळं काही व्यवस्थित होईल. अभिजित त्याच्या चुकीमुळे गेला. इथे आता पौर्णिमा थोडी कधी कधी चुकीची वागते, चिडचिड वागते. पण ठीक आहे रे, तिचं वागणं मी सहन करेन. पण इथे आता दुसऱ्या ज्या गोष्टी घडल्यात ना, म्हणजे पुन्हा कुणीतरी तुझ्या जीवावरती उठले, पुन्हा कुणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न करतंय आणि ही गोष्ट मला काही पटत नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, गायकवाड सर आहेत ना, ते शोध नक्की घेतील. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे पण किती वेळा आपणच परीक्षा द्यायची रे सगळ्याची. मला कंटाळा आला या सगळ्यांचा. म्हणजे आपण सुखासुखी आयुष्य जगू शकणारच नाही आहोत का? सांग ना आकाश, आपण आनंदाने राहू शकतच नाही आहोत का? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, भूमी हे बघ तू अजिबात असं टेन्शन घेऊ नकोस. मला काहीच नाही झालं आहे गं. वेळ आल्यानंतर ते कोण लोक होते ना, ते सुद्धा आपल्याला दिसतील. तू नको काळजी करू. तू शांत हो बरं, तू अजिबात रडू नकोस. असं इथे आकाश आता भूमीला सांगतो. नाहीतर भूमी म्हणते, तू एक काम कर, आपण इथे राहूयाच नको. मला आता पुन्हा पुन्हा परीक्षा द्यायची नाही आहे. अरे या परीक्षा देऊन देऊन ना कंटाळले मी आता अक्षरशः. त्याच्यामुळे आता नाही, आता आपण इथे नाही राहायचं, आपण कुठेतरी दूर जाऊया. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तूच म्हणतेस ना की हार मानायची नाही म्हणून. हार मानून पळपुट्यावानी पळायचं नाही, तर जी काही संकटं येतील त्याच्यासमोर आपण इथे लढत राहायचं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश कंटाळले मी आता. मला नाही होतं आता हे सगळं सहन. अरे किती परीक्षा द्यायच्या मी, किती लढायचं सांग बरं. आपण दोघांनी किती आणि काय काय सहन केले. तेव्हा हे जिने कुणे केले ना आकाश, मी नाही सोडणार. तेव्हा आकाश म्हणतो, पण आता असं कोण असेल ना जो माझ्या जीवावरती उठला असेल? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, दुसरं कोण, रागिनी आत्या. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, नाही नाही भूमी, म्हणजे आधी तिने ज्या काही चुक्या केल्यात त्याच्यामुळे आपण तिच्यावरती संशय घेऊ शकतोच, पण आपण नाही घ्यायचा. कारण तिला जर आता आपला राग येत असता किंवा आपल्याबरोबर ती वाईट वागत असती ना, तर तिने तुला हॉस्पिटलमध्ये अचानकपणे ती घेऊन गेली नसती आणि बाळाला जन्म द्यायला ते सुद्धा सुखरूपरित्या सांगितलं नसतं. मला माहिती आहे ना. पण इथे आत्याने काही नाही केले. तेव्हा इथे भूमी आता मनामध्ये म्हणत असते की आकाश, तू काही म्हण, मला माहिती आहे ना सत्य परिस्थिती काय आहे ती. मला जे काही करायचं आहे, जसा शोध लावायचा आहे तो तर मी लावणारच. त्यानंतर इथे भूमी खाली येते आणि मानसीला विचारत असते की मानसी, अगं तुला काय वाटतं? हे जे काही घडतं त्याच्यामध्ये तुला काय वाटतं? तेव्हा मानसी म्हणते, तुला जो काही संशय आला आहे ना, त्या संशयाचं तू निरसरण कर. तुला वाटते ना की हे कुणीतरी जाणून बुजून केलं आहे, तर तू गायकवाड सरांना सांग, त्या व्यक्तीला, त्या माणसाला लवकरात लवकर शोधून काढायला. त्यानंतर इथे मानसी म्हणते, आता कसे आहेत आकाश जीजू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश आता बरा आहे, तो आराम करतोय. अमूल्य आणि पारितोष गेले का? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो, ते मगाशीच गेले दोघेजणं. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, बरं झालं ते थोडा वेळ इथे थांबले होते. त्यानंतर रागिनी येते आणि म्हणते, भूमी अगं कसं आहे आकाश? रागिणीला तर आधीपासूनच माहिती असतं की आता भूमीचा तिच्याकडे आता संशय येणार आहे. ती आता तिला प्रश्न विचारणार आहे. आणि तसंच होतं. भूमी विचारते, कुठे गेला होतात तुम्ही, हे जे काही घडलं तेव्हा? तेव्हा रागिनी म्हणते, अगं मला कळलं हे सगळं, मी क्लायंटला भेटायला गेले होते ना. तेव्हा इकडे भूमी म्हणते की हो का, कुठल्या क्लायंटला? तेव्हा ती आता करमरकर असं सुद्धा म्हणते, त्यांना भेटायला गेले होते.
तेव्हा कोणी पाठवलं होतं तुम्हाला? तुम्ही गेला होता ते राजाराम काका आकाश कुणाला तरी माहिती आहे का? असे खूप सारे प्रश्न आता भूमी तिला विचारते. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी तुला माझ्यावरती संशय आहे का? हे सगळं मी घडून आणलं असं वाटते का तुला? थांब 1 मिनिट. आणि ती इथे ज्या क्लायंटला भेटायला गेलेली असते त्यांना फोन करते आणि ती विचारते की सर, सकाळी मी तुम्हाला आपल्या मीटिंगविषयी भेटायला आले होते. आपल्या डीलविषयी आपल्याला डिस्कस करायचं होतं. तेव्हा आपण साधारण किती वाजता भेटलो? तेव्हा इकडे ते म्हणतात की साधारण आपण 8 ते 12-1 वाजेपर्यंत आपण भेटलो होतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो हे सगळं रागिनी मुद्दामून करते हे भूमीला माहितीच असतं. कारण इथे कोण आता वेळ वगैरे इतका लक्षात ठेवतं. 8 वाजता भेटलो, 2 वाजता भेटलो, हे सगळं रागिनी मुद्दामून करते हे भूमीला माहिती असतं. पण भूमीला आता पुरावे हवे असतात. कारण आकाशसमोर जर इथे पुन्हा एकदा रागिनीचं नाव घ्यायला हवंय म्हणजे पुरावे तर गोळा करावेच लागतील. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो आता पौर्णिमा येते आणि इथे पाळण्यातून अमोलीचं बाळ उचलून घेऊन जाते. तेव्हा तिथे भूमी आणि आकाश येतात. तेव्हा अमोली म्हणते, कुठे माझं बाळ? सांग ना माझं बाळ कुठे आहे? तेव्हा ती इथे भूमीच्या अंगावरती धावून जाते. भूमी म्हणते, नाही गं मला नाही माहिती, आपण मिळून शोधूया ना. त्याचबरोबर इथे आता जेव्हा रागिनी आणि ती प्रीती दोघीजणी बोलत असतात, प्रीती म्हणते की अजून मला खोटं बोलता येणार नाही आहे आणि इथे जास्त वेळ राहता येणार नाही आहे, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा रागिनी म्हणते, हो गं हो, मला पण माहिती आहे, मला पण भीती आहे ना या सगळ्याची, पण आता काही दिवस तुला अजून इथे राहावंच लागणार आहे. तेव्हा इथे गायकवाड सर आता दरवाजा उघडतात आणि लगेचच आतमध्ये येतात. बघतात तर काय, इथे आता रागिनी आणि प्रीती दोघीजणी एकमेकांबरोबर बोलत असतात. तर इकडे भूमीला जो संशय आलेला असतो रागिनीवरती तो आता खरा ठरलेला असतो आणि इथे अमोली आता बाळ बाळ करत असते. तेव्हा आता लगेचच भूमी बाळाला शोधायला जाते.